ब्रेकनंतर स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. आज दिवसभर माऊलींचा पालखी सोहळा भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात मुक्कामी असल्याने पादुकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विठ्ठल नामाच्या गजरात संपूर्ण परिसर हा भक्तिमय झाला असून पोलिसांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे वारकऱ्यांना सुलभ दर्शन घेता येत आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये उत्साह आणि भक्तिभावाचं वातावरण पाहायला मिळतं. विठू नामाचा आणि माऊली माऊलीचा जयघोष करत काल दोन्ही पालख्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची आणि ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी पुण्यनगरीत दाखल झालेली आहे. मी सध्या पुण्यातल्या भवानी पेठेत असणाऱ्या पालखी विठोबा मंदिरात आहे, जिथे परंपरेनुसार ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी 2 दिवसाच्या विसाव्यासाठी 2 दिवसाच्या मुक्कामासाठी पुण्यातल्या याच मंदिरात जी आहे ती असते. आणि काल रात्री ज्यावेळेस पालखी दाखल होते त्यावेळेस परंपरेनुसार आरती माऊलींची होती, अभिषेक माऊलींच्या पादुकांचा होतो आणि त्यानंतर महाराष्ट्रभरातून देशभरातून आलेल्या वारकऱ्यांसाठी दर्शन जे आहे ते खुलं होतं. आणि काल रात्रीपासून वारकऱ्यांनी पांडुरंगांच्या भक्तांनी माऊलीच्या भक्तांनी भली मोठी रांग या भवानी पेठेतल्या पालखी विठ्ठल मंदिरात जे आहे ते लावलेले पाहायला मिळते. आज दिवसभर दर्शनाची रांग असते. दर्शनासाठी माऊलींच्या पादुका माऊलींची पालखी या मंदिरात ठेवली जाते आणि उद्या सकाळी 6 वाजता माऊलींची पालखी जी आहे ते पुढे दिवे घाटातून पंढरीकडे प्रस्थान माऊलींच्या पालखीचं होत असतं. पण जवळपास 2 ते 3 किलोमीटर पर्यंत मोठी रांग माऊलींच्या दर्शनासाठी पुणेकरांनी जगभरातल्या किंवा देशभरातल्या वारकऱ्यांनी जी आहे ती लावलेली पाहायला मिळते. ही दृश्य तुम्ही पाहताय की आपल्या माऊलींच्या खरं तर माऊलींच्या पावलावर पादुकावर मस्तक ठेवण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी भाविक आतुर असतात. वर्षभर या क्षणाची वाट जी आहे ते भाविक पाहत असतात. आणि काल संध्याकाळी दोन्ही पालख्या म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आणि ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी ही पुण्यनगरीत दाखल होत असते. आणि इथूनच जवळ असलेल्या निवडुंगा विठोबा मंदिरात तुकोबारायांची पालखी 2 दिवसाच्या मुक्कामासाठी असते. आणि या भवानी पेठेतल्या पालखी विठ्ठल मंदिरात माऊली महाराजांची पालखी जी आहे ती मुक्कामासाठी असते. आज दिवसभर अशीच भक्तांची रांग भक्ताची रीग जी आहे ती माऊली महाराजांच्या दर्शनासाठी असते. जवळपास 3 किलोमीटर पर्यंत मोठी रांग या मंदिर परिसरात जी आहे ती लागलेली पाहायला मिळते. आणि आज दिवसभर दर्शनासाठी हे खुलं असताना उद्या सकाळी बरोबर 6 वाजता माऊली महाराजांच्या पालखीचं खरं तर दिवे घाटातून आज जे पंढरपूरकडे प्रस्थान होत असतं. अभिजित पोटे, न्यूज 18 मराठी, पुणे. ब्रेकनंतर स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. 3 दिवसाच्या दमदार हजेरीनंतर पावसाने उसंत घेताच मालेगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली असून शेतकरी मका, बाजरी, सोयाबीन, कापूस, कांद्यासह खरीपाच्या इतर पिकांच्या पेरणीला लागलेत. शेतातून आढावा घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी. पेरणीला एक पाऊस झाल्यामुळे आता शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केलेली आपण बघू शकतात. माझ्या पाठीमागे का मी एका शेतात आलेलो आहे आणि आपण बघू शकतात का इथे मका पेरणी सुरू आहे. आणि जी जमीन आहे त्याच्यात जी आहे तो ओलसरपणा वाढलेला आहे. त्याच्यामुळे आता शेतकरी हा पेरणीच्या कामाला लागलेला आहे. आणि मका असो, बाजरी असो किंवा इतर जे खरीपाचे पीक आहे ते पेरणीला सुरुवात झालेली आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते काय पेरताय आणि पाऊस कसा झाला. भाऊ, काय म्हणाल, किती पाऊस झाला आणि पेरणी कशी करताय? आता पाऊस तर साधारणतः झालेला आहे आणि पावसाला आता 1 महिना उशीर झालेला आहे. तर त्या मानाने हा पाऊस खूप लेट झालेला आहे आणि आता झालेला आहे जमिनीमध्ये पेरणीजोगा पाऊस झालेला आहे. त्याच्यामुळे मकाची पेरणी चालू आहे. पिण्यायोग्य पाण्याची परिस्थिती नाही, अजून तर काय पिण्यायोग्य पाण्याची काही परिस्थिती नाही. असे जर 4-5 पाऊस जर झाले तर पिण्यायोग्य होऊ शकतं. पण आता जो पाऊस झालेला आहे तो जेमतेम आहे. याच्यावर पीक तग धरतील का? याच्यावरती पीक 15-1 दिवस तक धरतील किंवा आता हे उतरतील. त्याच्यानंतर पुढे पाऊस झाला तर येईल, नाही तर मग नाही येणार. यावर्षी 1 महिना पाऊस लेट झालेला आहे. याचा आगामी पिकावर कसा परिणाम होणार आहे? निश्चितच होणार याचं. आता समजा यावर्षी जर शास्त्रज्ञ सांगताय अल निनोचा प्रभाव आहे. जर याच्यावरती पाऊस जर झाला नाही तर जे रब्बीचे पीक आहे तर ते धोक्यात येण्याची शक्यता आहे. खरीपाची काय परिस्थिती? खरीपाची आता जे आहे ते आहे. एकूणच आपण बघितलं असेल तर पेरणीलायक पाऊस झाला तर एका प्रकारे हा पेरणीचा जुगार शेतकरी खेळत आहे. जर वेळेवर आणखी पुढे पाऊस नाही झालं तर ही जी पेरणी आहे ती वाया जाऊन दुबार पेरणीचं संकटही शेतकऱ्यावर येऊ शकतं. त्याच्यामुळे आता पेरणीनंतर शेतकऱ्यांना आशा आहे ती जोरदार आणि सलग पावसाची. बब्बू शेख, न्यूज 18 मराठी, मनमाड.